नमस्कार मित्रांनो, मी सुजित, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. उद्या आपले इंडियन मार्केट चालू होईल. तरी मार्केटमध्ये कोणते ट्रिगर आहेत, जे आपल्या मार्केटला खाली किंवा वर नेऊ शकतात, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. चला तर बघूया. व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअरसुद्धा करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्णपणे एक सुट्टी आहे होळीची. त्या व्यतिरिक्त मार्केट चालू असणार आहे. हे 5 मधून 4 दिवस मार्केट चालू राहणार आहे. मार्केटमध्ये परवाला जर बघितलं असतं फ्रायडेमध्ये, तर मार्केटमध्ये खूप सारी सेलिंग आली होती. गेल्या 5 दिवसामध्ये जवळपास 2.5% पर्यंत 600-650 पर्यंत मार्केट खाली आलेलं होतं. तरी आता नेक्स्ट वीकमध्ये कसे राहील आपण हे बघूया. यूएस मार्केटसुद्धा पडलेलं होतं. डाव जोन पण पडलेला आहे. म्हणजेच जवळपास मार्केटचा सिनेरिओ असा आहे की तो डाऊनमध्येच जाणार आहे. गेल्या वीकमध्ये एक चांगली न्यूज आली होती. आपला जी-डी-पी डाटा खूप छान आला होता. परंतु मार्केटला आता अशी युद्धाची न्यूज आल्यानंतर हे काय वरी जाऊ शकणार नाही. तो आता हा अटॅक झाला आहे. त्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मझ जी इराणची एक जागा आहे, त्या ठिकाणी पण थोडे क्लासेस होऊ शकतात. ते बंदच केलेले आहे. ते जे क्लासेस वाढले, तर त्यातून आपल्याला जवळपास 40% ते 50% क्रूड ऑइल हे सप्लाय होते. हा सप्लाय जर स्टॉप झाला, तर आपल्या मार्केटमध्ये क्रूडचे रेट खूप वाढतील. त्यामुळे ना टेन्शन वाढण्याचं खूप भीती निर्माण होते. इराणने तर तिथून आता शिपमेंट जे असतात, ते डायरेक्ट बंद केले आहे आउटगोइंग. त्यानं ते शिपमेंट जाऊ देणार नाहीत, अशी त्यांची अनाउन्समेंट केलेली आहे त्यांनी. जसं आहेत की बरेचसे शिपमेंट होल्डसुद्धा केले आहेत आणि तिथे एक अटॅक पण झालेला आहे. सोमवारी क्रूडचे प्राईस हे तर वाढण्याची खूप दाट शक्यता झालेली आहे. कम्युनिटीमध्ये तर आगच लागणार आहे. क्रूड ऑइलच्या प्राइसेस जर वाढल्या, तर इन्फ्लेशन लवकरच वाढणार आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होणार. वॉरमुळे फक्त ते स्टेट ऑफ हॉर्मझ जर नुकसान झालं, तर खूपच क्रिटिकल कंडिशन येऊ शकते. बघू आता कुठपर्यंत जात आहे क्रूड ऑइलचे प्राइसेस आणि कमोडिटी प्राइसेस. त्यामध्ये गोल्ड, सिल्व्हर पण हाईक होणार. आता युद्ध जर थांबलं तरच हे थांबू शकते, नाहीतर खूप सारे प्रॉब्लेम होतील. अजून यामध्ये भर टाकण्यासाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचं सुद्धा युद्ध चालू आहे. त्याच्यामध्ये पण अजून काय-काय क्लासेस होतील सांगता येत नाही. हे दोन्ही युद्ध जर नाही थांबले, तर मार्केटमध्ये खूप अनसर्टेन राहणार आणि मार्केट वरी लवकर जाऊ शकणार नाही. हां, या युद्धामधून वर्ल्ड वॉर 3 तर होण्याची शक्यता नाही आहे. कारण याच्यामध्ये ना रशिया, चायना यांनी सांगितलं होतं आम्ही इराणला सपोर्ट करू. परंतु डायरेक्टली तर कोणीच आलेलं नाही आहे. बाहेरून-बाहेरून तर कोणी बोलत असते. आता युद्ध चालू झाल्यानंतर सुद्धा आले नाहीत. यामध्ये यूएसएने तर इस्रायलसोबत डायरेक्ट सांगितलं, की आम्ही दोघांनी अटॅक केलेला आहे. परंतु असे रशिया, चायना डायरेक्ट कुठे आले नाही. त्यामुळे वर्ल्ड वॉर 3 ची शक्यता तर खूप कमी आहे. तर बघूया स्टेट ऑफ हॉर्मस किती वेळेस चालू होते. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपल्याकडे मार्केट परत रिकव्हर होण्यास सुरुवात होईल. नमस्कार. व्हिडिओमधली माहिती आवडलीच तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.